हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड ऑल द टाइम. तर सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन देवळात स्वागत. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने हे संपूर्ण चर्च नूतनीकरण चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं असं नूतनीकरण झालेलं आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराला जोरदार टाळ्या. आणि परमेश्वराला हे देखील म्हणजे आपण फक्त ठीक आहे कुठे पण नाही, चांगल्या प्रकारे चांगलं सर्व काही जे उत्तम आहे. आणि मला आठवण येते की जेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं ना की कशा प्रकारे त्याचं निवासस्थान असावं आणि त्या प्रकारे आपण ते ऐकतो निर्गममध्ये. आणि त्या प्रकारे परमेश्वराने देखील आज देखील परमेश्वर आपल्या फादरांद्वारे आणि आपल्या सर्वांद्वारे कशा प्रकारे त्याचं मंदिर जिथे परमेश्वराची उपस्थिती आहे साक्रामेंटाच्या पेटीमध्ये. हालेलुया. आणि म्हणून ह्याद्वारे देखील आपण परमेश्वराला गौरव महिमा देत असतो. हालेलुया. प्रार्थना करण्यासाठी अधिक चांगलं असं एक वातावरण ना की ते आतमध्ये शिरल्यानंतर बसून खरोखर परमेश्वराच्या सानिध्यात अधिक थोडं बसावं असं प्रत्येकाला वाटतं. हालेलुया. हालेलुया. तर आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा फादर असिस यांचे आपण आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना की त्याने हा पुढाकार घेतला आणि आज आपल्याला चांगल्या वातावरणात अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये या वास्तूमध्ये परमेश्वराची स्तुती आराधना संपूर्ण दिवस प्रार्थनेत घालवण्यासाठी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल देवाचे आणि फादरांचे आभार. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रेमींनो, तर आता सांगायचं म्हणजे चर्चच्या वास्तूचं नूतनीकरण झालेलं आहे. हालेलुया. The church building has been renovated, but more important than that, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनाचं देखील असं नूतनीकरण झालं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे साधं आणि सोपं आहे, यामध्ये अशक्य असं काही नाही. हे ठीक आहे, आपल्याकडे लोक आहेत, दानशूर आहेत आणि त्यांनी दिलेलं आहे आणि प्रेज द लॉर्ड सुंदर असं नूतनीकरण झालेलं आहे. 5 महिने या नूतनीकरणास लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. एका दिवसामध्ये झालं नाही, 1 आठवड्यामध्ये, 1 महिन्यामध्ये नाही, परंतु 5 महिने सतत दिवस रात्र काम चाललेलं आहे आणि मग ते आपण पाहतो. हालेलुया. आणि तेच परमेश्वर आपल्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. चर्च इज रिनोव्हेटेड. नाउ द पीपल, यू आर द चर्च. तुम्ही आणि मी, आपण सर्व मिळून चर्च आहोत. आणि म्हणून संत पौल रोमकरास पत्र 12:1 मध्ये सांगतो की आपलं देखील नूतनीकरण झालं पाहिजे. हालेलुया. आपल्या जीवनाचं, आपल्या मनाचं, आपल्या अंतर्मनाचं नूतनीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून त्यावर संत पौल भर टाकतो की सातत्याने जशी वास्तू सर्व काही या संपूर्ण जगातले सर्व काही नूतनीकरण झालेलं आहे. काहीच असं जुनं नाही, सर्व नवीन. प्रेज द लॉर्ड. तसंच ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो किंवा आपण साधारणपणे आपण जेव्हा म्हणतो की माझा बाप्तिस्मा झालेला आहे, तर बाप्तिस्माच्या वेळी काय होतं? बाप्तिस्माच्या वेळी नूतनीकरण म्हणजे जुनं माणूस, जुना व्यक्ती मरण पावलेला आहे. संपूर्णपणे जुना माणूस, जो मी माझ्या आईच्या उदरामध्ये जन्माला आलो, तो व्यक्ती म्हणजे ती ओळख जी आहे, त्या व्यक्तीची ओळख ती संपूर्णपणे नाश, समाप्त. हालेलुया. आणि बाप्तिस्म्यानंतर ख्रिस्तामध्ये नवजीवन. हालेलुया. आणि हे नवीन करारामध्ये सातत्याने जे आपण पाहतो किंवा तारणाचा संदेश ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने, फक्त कॅथलिक ख्रिस्ती व्यक्तीने ऐकलं पाहिजे असं नाही, परंतु जगातील प्रत्येक व्यक्तीने हे ऐकलं पाहिजे. काय की तुम्ही सुद्धा तुमचं जीवन नूतनीकरण करू शकता.
आणि आज आपल्याकडे फादर येणार आहेत, ते देखील त्यावर आपल्याला प्रबोधन करणार आहेत. नव्याने जन्म, प्रेज द लॉर्ड. तर नूतनीकरण फार महत्वाचं आहे. त्या अगोदर थोडक्यात आपण कशा प्रकारे आपण दोन गोष्टी जे सातत्याने आपण इथे आलेलो आहोत, आपण अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करत आहोत, आपल्या अनेक अंतःकरणामध्ये विनंती आहे, इच्छा आहे, गरज आहे, समस्या आहे. आणि परमेश्वर, किती लोकांचा विश्वास आहे की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो? ठीक आहे. किती लोकांना शंका आहे की परमेश्वर कधी ऐकतो कधी नाही ऐकत? असं त्याच्या मूडवर आहे. म्हणजे त्याचं मूड चांगला असेल तर पाहिजे, मूड नसेल तर मग फाईल पडून राहते महिना वर्षभर, असं किती पण वाटतं. हे सहसा परमेश्वर असं काही सरळ पटकन देत नाही. किती लोकांना वाटतं असं? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर नाही, परमेश्वर आपल्याला, आणि म्हणून नव्या काळामध्ये ख्रिस्ताचं येणं, ख्रिस्ताचं या पृथ्वीवर येणं हेच मुळात आपल्याला सांगतं की परमेश्वर किती आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. नाहीतर ख्रिस्ताला इथे येण्याची गरजच नसली. परमेश्वराने सांगितलं असतं तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही काय करायचं ते करा, आणि तुम्ही प्रार्थना करा, त्याग आणि बलिदान आणि सर्व काही अर्पणे आणा, जे काय करा, आणि पहा मला प्रसन्नित करता येईल तर. आणि जर मी मग खूप झालो तर तुमच्या मागण्या मान्य करेल. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने तसं केलं नाही, कारण परमेश्वर आपल्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. His crazy about his madly in love with us. आणि म्हणून आपल्या पापांच्या पलीकडे तो पाहत आहे. रोमकरास पत्र 5:8 मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही पापी असता, आम्ही सुधारल्यानंतर, आम्ही त्याच्याकडे वळल्यानंतर, आम्ही पश्चाताप केल्यानंतर नाही, आम्ही पापी असतानाच ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे परमेश्वराने दाखवून दिलं की तो आपल्यावर किती प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्यासाठी थांबलेलाच नाही की तुम्ही प्रार्थना कराल मग तो ऐकेल आणि मग त्याला वाटलं तर तो तुम्हाला उत्तर देत नाही. आम्ही पापी असतानाच परमेश्वराने आम्हासाठी सर्वात उत्तम काय द्यायचं, ते सर्वात उत्तम म्हणजे आपला स्वतःचा पुत्र ख्रिस्त येशू पाठवलेला आहे. आणि म्हणून रोमकरासमध्ये पुढे सांगतो की जर परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही तर मग तो त्याच्या पुत्रासह बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला देणार नाही का? हालेलुया. असं होईल का की परमेश्वर ज्याने आपला एकुलता एक पुत्र, म्हणजे परमेश्वराकडे मागायचं आज की मला थोडंसं आरोग्य पाहिजे, मला आर्थिक गरज आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये समस्या आहे, माझ्या कुटुंबामध्ये जे तणाव आहे, परमेश्वर सांगतो माझा स्वतःचा पुत्र जो मला सर्वात प्रिय आहे त्याला सोडून मी काही मागित असते मी असंच केलं असतं, परंतु मी जर माझा पुत्र राखून ठेवला नाही तो देखील तुमच्यासाठी तुम्ही न मागता मी तुमच्याकडे पाठवला. हालेलुया. तर मग बाकीच्या गोष्टी मी तुमच्यापासून राखून ठेवीन का? हालेलुया. तर परमेश्वर आणि येशूचे शेवटचे शब्द क्रूसावर पूर्ण झालेला आहे. हालेलुया. ते पूर्ण झालेलं आहे, म्हणजे तुमची प्रार्थना ऐकली जावी, तुमचा देवाबरोबरचा संबंध पुन्हा जोडला जावा, तुम्ही देवाचे, तुम्ही आणि मी परमेश्वराचे पुत्र कन्या बनण्यासाठी जे काही करायचं होतं पूर्ण 100% प्रभू सांगतो पूर्ण झालेला आहे. हालेलुया. 99% नाही, 99.5% सुद्धा नाही, 99.9 सुद्धा नाही, 100%. हालेलुया. हालेलुया. असं नाही की 0.1% परमेश्वराने हे तुम्हाला करावं आहे, मी एवढं केलं बस झाला, तर ते तेवढंच आहे ना, ते तुम्ही करा आणि मग तुमचा देवाबरोबर नातं, देवाबरोबर संबंध आणि आशीर्वाद मग तुम्हाला भेटतील. नाही. हालेलुया. पूर्ण झाले, म्हणजे जे काही करायचं होतं ते मी पूर्ण केलेलं आहे.
परमेश्वराने आपल्यासाठी, आणि म्हणून देवाने त्याच्या परीने आपल्यापर्यंत पोहोचण्याकरिता आपलं, येशू जेव्हा म्हणतो योहान 10:10 मध्ये, मी आलेलो आहे की तुम्ही परिपूर्ण जीवन अनुभव करावे. आय हॅव कम टू गिव्ह लाईफ इन फुलनेस. प्रेज द लॉर्ड. परिपूर्ण जीवन ते मी केलेलं आहे. मी तुमच्यासाठी परिपूर्ण, माझी इच्छा काय आहे की मला तुम्हाला विपुल जीवन, परिपूर्ण जीवन द्यायचं. मग गाडी कुठे अटकलेली आहे? हालेलुया. मग का आपण ते अजूनही अनुभव करत नाही? आणि ते म्हणजे कारण आपण देवाच्या अधीन येत नाही. हालेलुया, हालेलुया. याकोब म्हणतो, याकोबचं पत्र अध्याय 4, 7 आणि 8, सुंदर वचन. याकोब अध्याय 4 वचन 7 आणि 8. तीन गोष्टी इथे याकोब आपल्याला सांगत आहे. म्हणून देवाच्या अधीन व्हा. पहिली गोष्ट की माझ्या जीवनात समस्या आहेत, दुःख आहे, आजार आहे, आणि सतत तणाव आहे, आणि कुटुंबामध्ये शांती नाही. का होत आहे असं? तर पहिली गोष्ट देवाच्या अधीन व्हा. दुसरं तो सांगतो सैतानाला अडवा, सैतानाचा प्रतिकार करा, आणि मग काय होईल? म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे स्पष्ट शब्दामध्ये, जास्त काही स्पष्टीकरण द्यायची गरज सुद्धा नाही. पण 3 गोष्टी देवाच्या अधीन. सर्वच आजार समस्या मी सांगणार नाही. कधी कधी परमेश्वर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपली उन्नती व्हावी, आपलं चांगलं व्हावं. जसे आई वडील असतात, मुलगा जे काही मागेल पटकन देतात का? आपली मुलं काही मागितलं कधी पण मागितलं इमिजिएटली देतो का आपण? किती लोक देतात? 3 वर्षाचं तुमचं मुलं असेल, सांगेल मला चाकू दे, घे, देतात? नाही देत. शाळेचे आई वडील असेल ते कधीच देणार नाही. हालेलुया. योग्य वेळ आल्यावर योग्य काळी. चाकू चांगला आहे, परंतु त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराला जर आपल्या येशू योहानच्या शुभवर्तमानात बोललेलं आहे की तुम्ही दृष्ट असून सुद्धा तुमच्या मुलाबालांना चांगलं देण्याचं तुम्हाला कळतं, मग स्वर्गीय पिता तुम्हाला किती जास्त जेव्हा तुम्ही मागाल तर पवित्र आत्मा देईल, बाकीच्या सर्व गोष्टी देईल. हालेलुया, हालेलुया. येशू स्वतः म्हणाले तुम्ही जे दृष्ट आहात, दृष्ट असून सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांना, आणि पुढे स्पष्टीकरण सुद्धा देत आहे की सांगतो की अंड मागितलं तो विंचू देईल का? प्रेज द लॉर्ड. अरे कोण वेडा बाप असेल, सर्वात वाईट दुष्ट बाप असेल तो सुद्धा, बाबा भूक लागलेली आहे, एक अंड द्या ना, ठीक आहे, विंचू देईल का? नाही देईल. हालेलुया. म्हणजे आपण, आपल्याला माहित आहे आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायच्या. आपण एका पापी जगामध्ये राहतो, आपल्यामध्ये पापी प्रवृत्ती आहे, तरी सुद्धा आपण चांगलं तेच देतो. मग स्वर्गीय पिता किती जास्त चांगलं देईल. हालेलुया. म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला एकच गोष्ट सांगतो की परमेश्वर आपल्या हिताच्या, आपल्या कल्याणाच्या बद्दल, आपलं चांगलं व्हावं हेच त्याचे विचार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण ते अनुभव करत नाही, कारण पहिली गोष्ट आपण अजूनही परमेश्वराला अधीन, परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा आपण खूप काही करतो, सैतानाचा प्रतिकार किंवा सैतानाला आपल्या जीवनातून, सैतानाचं कार्य आपल्या जीवनातून, कुटुंबातून, सैतानाचं जे काही त्याचं कार्य आहे ते माझ्या जीवनातून संपूर्णपणे नाहीस करावं. मी खूप पुष्कळ गोष्टी करायचा प्रयत्न करतो, पण सैतान जाणार नाही. हालेलुया. कारण याकोब म्हणतो पहिली गोष्ट तो जाईल, तो पळून, शब्द आहे तो निघून जाईल नाही, तो
पळून जाईल, तो कधी पळून जाईल? पहिली गोष्ट, आपण परमेश्वराच्या अधीन. हालेलुया. देवाच्या अधीन होणे फार महत्वाचं आहे. खऱ्या अधीनतेमध्ये देवाच्या अधिकाराला आणि मार्गदर्शनाला आपली इच्छा पूर्ण करणे समाविष्ट आहे. आणि म्हणून हे कठीण आहे आणि दिवसांदिवस ही गोष्ट अधिक कठीण होत चाललेली आहे. आज आपलं जीवन इतकं सोयीस्कर आणि इतकं सोपं होत चाललेलं आहे. जगामध्ये आपण इतके म्हणजे आता आपण या जगाच्या गोष्टींना राहू शकत नाही. पूर्वी एवढ्या गोष्टी नव्हत्या. आता आपण इतकं अवलंबून आहोत या जगावर की कधी कधी देव नसेल तरी चालेल. प्रेज द लॉर्ड. कारण माझ्याकडे मोबाईल फोन आहे, माझ्याकडे टीव्ही आहे, माझ्याकडे फ्रीज आहे, माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे. या सर्व गोष्टी माझ्या जीवनाला इतकं सोयीस्कर, तर जणू काय मी त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि मग कशासाठी देवाची गरज लागेल? कारण या सर्व आता फोन केला की मला जे पाहिजे ते उद्या आजच्या आज मी मागू शकतो. सो इझी. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा हे होत आहे, आपण आधुनिक होत आहोत, आपली आध्यात्मिकता कमी कमी आणि देवावर अवलंबून देवाच्या अधीन राहण्यासाठी आपली गरज अधिकाधिक कमी होत चाललेली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या अधिकाराला, मार्गदर्शनाला आपली इच्छा पूर्ण करणे समाविष्ट. प्रेज द लॉर्ड. हे नम्रतेचे आणि देवाच्या सर्व भौमत्वावर, सॉव्हरेनिटी, परमेश्वराच्या सर्व सामर्थ्य जो आहे, विश्वास ठेवण्याची कृती आहे. परंतु हे कठीण बाब आहे की आज का मला परमेश्वराला शरण केलं पाहिजे? का मला माझं जीवन परमेश्वराच्या अधीन करायची गरज आहे? कारण मी गोष्टी करू शकतो, मी माझ्या ताकदीने, मी माझ्या सामर्थ्याने किंवा माझ्याकडे आहे ते मी करू शकतो. का अधीन होण्याची गरज आहे. हालेलुया. जेव्हा जेव्हा आपण आमचे बाबा ही प्रार्थना रोज म्हणतो, खूप सोपं आहे म्हणण्यासाठी की ना, तुझं राज्य, तुझी इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वी होती. तुझी इच्छा, तुझं राज्य. परंतु ती शब्द उच्चारल्यानंतर दुसऱ्याच घटकेला ती कृतीत करणे की परमेश्वरा तुझी, माझी इच्छा आहे, परंतु माझी इच्छा तुझ्या इच्छेमध्ये सामील झाली पाहिजे आणि तुझी इच्छा पूर्ण हो. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा माझ्याकडून आपण म्हणजे ही करणे गरजेचं आहे, सातत्याने जेव्हा हे काहीही माझ्याकडे सूचना किंवा काही गोष्टी निवड येतात, तेव्हा थांबणे आणि परमेश्वर तुझी इच्छा काय? आज या घटनेला आपण एक निवड केली इथे येण्याची. आपल्याकडे निवड असं नाही की माझ्याकडे काहीच निवड नव्हती, मी आपोआप घरून उठलो आणि मी या दिशेने आलो चर्चच्या. नाही, एक निवड होती. डोकं दुखते, काय करू, जाऊ ते नको, ते काम आहे, स्वयंपाक आहे, हे आहे, पण एक निवड करावी लागली. ती निवड करताना आपण देवाची निवड केली. हालेलुया. नाहीतर मी सांगतोय, जगामध्ये जो भिकारी रस्त्यावर बसलेला आहे ना, त्याला जरी विचारलं तुम्ही तुझ्याकडे वेळ आहे का, तुम्ही नाही, खूप काम आहे. प्रेज द लॉर्ड. खूप काम आहे, टाइम नाही. कोणालाही विचारा जगामध्ये तुझ्याकडे टाइम आहे? नाही, टाइम नाही. प्रेज द लॉर्ड. निवड. तर ही एक निवड आहे. तुम्ही इथे पोहोचला, ही एक निवड आहे की तुम्ही निवडलं असेल ते काम आहे, ते महत्वाचं आहे, हे करायचं आहे. पण ठीक आहे, ते नंतर होईल. सध्या देवाच्या हा वेळ देणे परमेश्वर, हा दिवस परमेश्वराला देणे, त्याचे वचन ऐकणे, त्याचं वचन माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा शिरतं तेव्हा पवित्र आत्मा त्या वचनावर कार्य करू लागतो. हालेलुया. तर देवाच्या अधीन ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि जेव्हा आपण देवाच्या अधीन होतो, मग आपण सैतानाचा प्रतिकार करू शकतो. जर प्राथमिक पहिली गोष्ट जर झाली नसेल तर दुसरी गोष्ट होणार नाही. आणि म्हणून
अनेक टप्प्यांवर, अनेक आपल्या जीवनाच्या परिस्थितींवर आपण हरतो, आपण नाकाम होतो, आपण विजयी होऊ शकत नाही आणि आपण विचार करतो दरवेळी मी त्याच पापामध्ये पडतो, दरवेळी मी तीच माझी कमजोरी आहे, तीच सवय, तेच व्यसन, का मला त्याच्यावर विजय मिळवता येत नाही. मी खूप ह्या मीटिंगला जातो, ते करतो, सर्व काही करतो. आजकाल आपण पाहतो की टेक्निक किंवा हा प्रोग्राम किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही या असं होईल, हे शिबिर ते त्याच्यामध्ये, परंतु काही फरक पडत नाही. हालेलुया. खूप काही गोष्टी आपण आजमावतो, परंतु थोड्या काळानंतर पुन्हा आपण त्याच ज्या जीवनाच्या त्याच व्यसनामध्ये किंवा त्याच गोष्टीमध्ये आपण पडतो. हालेलुया. का? कारण पहिली गोष्ट झालेली नाही, ती म्हणजे आपण आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं, अधीन, आपली इच्छा त्याच्या हातामध्ये दिलेली नाही. आणि म्हणून पूर्ण स्पष्ट आहे की जर तुम्ही परमेश्वराच्या अधीन किंवा परमेश्वराला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, तर तुम्ही त्याचा, सैतानाचा प्रतिकार, त्याची योजना, त्याचं सर्व कार्य ज्याप्रमाणे तो आपल्या कुटुंबामध्ये शिरायला प्रयत्न करतो, आपल्या मुलांबाळांवर तो त्याचे परिणाम करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आपल्यापासून दूर, देवापासून दूर, जे काही वाईट आपल्या कुटुंबामध्ये शिरण्याचा, म्हणजे सैतान तुमच्या कुटुंबामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता. हालेलुया. प्रतिकार करण्यासाठी प्रलोभनांना आणि वाईट प्रभावांना सक्रिय विरोध करणे आवश्यक आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीचं जीवन परमेश्वराप्रती अधीन झालेलं नाही, तो सैतानाच्या कोणत्याही गोष्टीला प्रतिकार करू शकणार नाही. हालेलुया. तुमच्या समोर तुमचा एक मांजर आहे, तर तुम्ही घाबरणार का? घाबरणार? मांजर तुम्हाला घाबरेल. प्रेज द लॉर्ड. तर त्याच जागी तुमच्या समोर समजा एक सिंह आला तर काय होईल? कोण घाबरेल? कोण पडेल? आपण पडू. प्रेज द लॉर्ड. असं आहे. म्हणजे किती मोठं, किती सामर्थ्यवान समोरचा व्यक्ती, अनेकदा सैतान जेव्हा येतो आपण पल काढतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटतं हा खूप मोठा आहे, माझ्याने काय आपणार नाही, परंतु तो आपल्या अंतरावर सुद्धा आहे तिकडे. पण कुठे आहे? कुठे आहे? पायाखाली आहे. ती त्याची जागा आहे, ते सत्य आहे. पण मी सांगतो अनेक जण आपण अरे काय होईल, भविष्यात काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, फ्युचरचं काय होईल, जॉबचं काय होईल, हे काय होईल, ते काय होईल, हे कुठून येत आहे? हे विचार कुठून येत आहे? परमेश्वर टाकत आहे? नाही. प्रकटीकरणामध्ये सांगितलेलं आहे की सैतान हा सर्व खोटेपणाचा पिता आहे, फादर ऑफ ऑल लाईज. हालेलुया. की तुझं काय होईल? अरे तुला जॉब कोण दे, तुला मुलगा कोण दे, तुझं लग्न कधी होईल? पण हे कुठून येत आहे? सैतान. सैतानाची खरी जागा तिकडे आहे. हालेलुया. ते हरलेलं आहे. आपण ख्रिस्तामध्ये जिंकलेलो आहोत. हालेलुया. पण आपल्याला वाटतं अरे बापरे हा सिंह आला मला नाही, तो उमेद पण नाही, त्याची काहीच किंमत नाही. परंतु केव्हा आपण त्याच्यासमोर उभे राहू शकू, केव्हा आपण त्याचा प्रतिकार करू शकू? जेव्हा ज्या व्यक्तीने आपलं जीवन पूर्णपणे, माहित आहे की माझं जीवन पूर्णपणे परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, मग तो त्या कोणत्याही परिस्थितीशी घाबरणार नाही. हालेलुया. मग ती भूतकाळातली माझ्या हातून घडलेली पाप, चुका, त्यांचा दोष, वर्तमान काळात माझ्या हातून जे काही चूक झालेली असेल, काही पाप झाले असेल, आणि भविष्यामध्ये सुद्धा. हालेलुया. भविष्याची काही चिंता असेल, काही असेल, कोणतीच गोष्ट
माझ्या अंतःकरणामध्ये मला भीती घालू शकणार नाही. हालेलुया. मी त्या प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार करू शकतो जेव्हा माझं जीवन अधीन आहे. त्यासाठी विश्वासात दृढ राहणे आणि प्रार्थना आणि शास्त्र यासारख्या आध्यात्मिक संसाधनांचा वापर करणे समाविष्ट आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या अधीन व्हाल मग तुम्ही सैतानाचा प्रतिकार करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही सैतानाचा त्याच्या सर्व मोह आणि सर्व पापाचा प्रतिकार कराल तेव्हा काय होईल? तेव्हा याकूब म्हणून हे वचन आज मला सांगायचं वाटलं. प्रतिकार केल्यावर सैतान पळून जाईल. तो निघून जाईल नाही, तो चालून जाईल नाही, तो अदृश्य होईल नाही, पळून जाईल. म्हणजे तो विचार करा की सिंह, तुम्हाला वाटतं हा सिंह आलेला आहे, मी पळू का? पण जेव्हा तुम्ही त्याचा प्रतिकार कराल आश्चर्य तुम्हाला वाटेल की सैतान पळून गेला. प्रेज द लॉर्ड. शेपटी मागे खाली घालून तो पळाला. हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी वचन आहे. विश्वास आहे की तुमचा? येस, हे शक्य आहे. पळून जाईल हे आश्वासन त्यांच्या विश्वासावर ठाम राहणाऱ्या विश्वासूंसाठी विजयाचे वचन आलेले. कोणासाठी आहे हे? जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात आणि ठाम उभे राहतात, पळून जात नाही. पळून जाणे म्हणजे तुम्ही अजूनही परमेश्वरामध्ये स्थिर नाही किंवा त्याच्या अधीन नाही, हे लक्षण आहे. हालेलुया. जो व्यक्ती घाबरतो, भीतो, पळ काढतो, समस्या आली आहे, बापरे हे आता कसं मी पेडणार, हे कसं काय होईल, माझ्या मुलाला जॉब नाही, लग्नासाठी मुलगा नाही, हे काय होईल? घाबरला म्हणजे ख्रिस्तामध्ये आपलं जीवन तुम्ही पूर्णतः अधीन केलेलं नाही. हालेलुया. हे विजयाचे वचन आहे. आणि शेवटी म्हणून आजच्या घडीला आपल्या सर्वांसाठी या आधुनिक काळामध्ये, या आधुनिक जगामध्ये देवाला अधीन राहण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. हालेलुया. इथे आपण सर्वजण खूप कमी पडतो नम्रता. कारण आज प्रत्येक मी एकदम मला काहीच गरज, कोणाचीच गरज नाही, मला कोणाची मदतीची गरज नाही, मला सर्व ठाऊक आहे, मला सर्व येते. अहंकार, गर्विष्ठता, हालेलुया. नम्रता परमेश्वराला आवडणारी सर्वात म्हणजे एकच गोष्ट, एकच वारंवार बायबलमध्ये तुम्ही ऐका, एकच नम्र. तो नम्र जनस. मरिया मातेने प्रार्थना केली की तू नम्र लोकांकडे पाहतोस. हालेलुया. तू ह्या दासी नम्र आणि तू तिला उंचावलेलास. येशू ख्रिस्त नम्र झाला आणि म्हणून परमेश्वराने त्याला उंचवली. हालेलुया. मानव झाला, शिष्यांचे पाय धुतले, एकदम खालच्या थराचं मरण त्याने सहन केलं, म्हणून परमेश्वराने त्याला उंचवले. हालेलुया. आणि म्हणून सांगितलेलं आहे की गर्विष्ठांचा त्याला कीव किंवा त्याला राग आहे, पण नम्र जनास तो त्यांच्या जवळ वरती जातो. is close to the humble. God resists the proud but gives grace to the humble. Hallelujah. आध्यात्मिक वाढ आणि पापावर विजय मिळविण्यासाठी त्याच्यावरील आपले अवलंबित्व ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून नम्र, प्रभू सर्व काही माझ्याकडे आहे, तरी सुद्धा प्रभू मला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, तू मला हवा आहे, हे सातत्याने नम्रपणे कबूल करणे, दर्शविणे आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि आपल्याला ह्यात वाढण्यासाठी, आपल्याला देवाच्या अधीन होण्यासाठी काय करावं लागेल? प्रतिकारासाठी काही पावलं उचलावी लागतील. सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी, तुमची क्षमता बळकट करण्यासाठी नियमित प्रार्थना,
पवित्र शास्त्राचा अभ्यास, साक्रामेंटात सहभाग आणि इतर विश्वासणाऱ्यांसोबत सहवासात सहभागी व्हा. प्रेज लॉर्ड. कधी कशा प्रकारे आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जाऊ शकतो, अधीन होऊ शकतो, त्याच्यावर अधिक अवलंबून राहू शकतो, जेव्हा आपण ह्या गोष्टी सातत्याने करू लागतो. ते दर्शविते जेव्हा आपण या गोष्टी करतो, नियमित प्रार्थना करतो. प्रार्थनेला बसणे, प्रार्थनेला मी काय बोलतो ते दुसरं आहे, परंतु जेव्हा मी प्रार्थनेला जातो, प्रार्थनेमध्ये बसतो, हे काय दर्शविते की जरी प्रभू मी सर्व सामर्थ्य आहे, मी माझ्या जीवनाचं सर्व काही करू शकतो, मला सर्व काही जमते नाही, मी तुझ्यावर अवलंबून आहे, म्हणून मी हालेलुया. मला माहित आहे माझ्याकडे येणाऱ्या 10 वर्षापर्यंत माझ्या जीवनासाठी, माझ्या कुटुंबाचं लागेल ते सर्व काही मी आयोजन केलेलं आहे, मी सर्व काही हाताळू शकतो. पण तरी सुद्धा मी प्रार्थनेसाठी येतो, प्रार्थनेमध्ये बसतो का? मी तुझ्यावर अवलंबून आहे. हालेलुया. कारण तू महत्वाचा, तुझ्या अधीन प्रार्थना. मला खूप बुद्धी आहे, खूप शिकलेलो आहे, परंतु मी तुझ्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, वाचतो का? कारण खरं ज्ञान मला तुझ्या वचनातून मिळते. खरा शहाणपणा देवाच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. खरा शहाणपणा गुगलवर नाही, ते जगाचं ज्ञान आहे, ते तुम्हाला फसवेल. पण खरी बुद्धी, खरा शहाणपणा, अशा प्रकारे मी माझं जीवन जगावं, काही परमेश्वराला आवडतं, काय अभिप्रेत आहे, काय माझ्या जीवनाला चांगलं बनवेल, तर हे विचार इथे आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास, साक्रामेंटात सहभाग. प्रत्येक साक्रामेंट कृपा देत असते. हालेलुया. प्रत्येक मिस्सेमध्ये आपण येतो, पोषण होतं, आध्यात्मिक पोषण ऑटोमॅटिक. आणि म्हणून विचार करा किती लोक भुकेलेले आहेत, की आपल्या म्हणजे जणू काय ना फास्टिंग, उपवास करत आहे. कोणता उपवास? आध्यात्मिक उपवास. इथे रोज मेजवानी आहे, परंतु ते घरी बसलेले आहे. हालेलुया. म्हणून आध्यात्मिक जीवन कमकुवत आणि मेलेलं झालेलं आहे. का? कारण प्रभू कृपा देत आहे. तुमच्यामध्ये कृपा आहे. खूप पाप होऊ दे, आता मला काय जाऊन सांगायचं, 1-2 पाप, 1, 10, 15, 20 झाली ना, मग प्रॉपर वाटेल नाही. पाप नसतील तरी आपण जाऊ शकतो, कृपा मिळते. हालेलुया. प्रत्येक साक्रामेंटामध्ये कृपा आहे, वारंवार तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि विश्वास नाही करत, देवावर आपण अवलंबून आहोत हे कसं दिसतं? तर जेव्हा शाणे लोक, जगाचे लोक, त्यांच्याबरोबर नाही, तो विश्वास नाही, ज्यांचा देवा विश्वास आहे, अशा लोकांबरोबर जेव्हा मी सहभागिता करतो आणि परमेश्वराच्या बद्दल आपण कशा परमेश्वराने माझ्या जीवनाने कार्य केलं त्यांच्यापासून ऐकतो, माझं सांगतो, देवाच्या वचनाबद्दल मी आपण बोलतो, त्याद्वारे आपण अधिकाधिक आपला विश्वास वाढतो, परमेश्वर आपण अवलंबून राहतो. हालेलुया. तर माझ्या पुन्हा एकदा की आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, देवाच्या अधीन. आज इथे आपलं जीवन संपूर्णपणे देवाला समर्पित करा. म्हणजेच आज आपण सैतानाला प्रतिकार, जे काही आपल्या जीवनामध्ये करत आहे आज, त्याचा आपण प्रतिकार करू शकतो. आणि मग काय होईल तर तो तुमच्यापासून, तुमच्या जीवनातून, कुटुंबातून चालून नाही तर पळून जाईल. हालेलुया. पळून जाईल. हे वचन आपल्या सर्वांसाठी आहे. आज आपण देवाजवळ येऊया, म्हणजेच परमेश्वर आपलं सिंहासन सोडून तो आपल्या जवळ येईल. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याकडे 10-15 मिनिटं आहेत. कोणाला जर साक्ष द्यायची असेल